बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी समोर येते। अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यात खामेनी यांच्या पत्नीचा देखील मृत्यू झाल्याची माहिती आहे। खामेनी यांच्या पत्नीचा मृत्यू झाल्याचा इराणी मीडियाने आता दावा केलेला आहे। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यात खामेनी यांच्या पत्नीचा मृत्यू झालाय। खामेनी यांच्या पत्नीचा मृत्यू झाल्याचा दावा इराणी मीडियाने केल्याची माहिती आहे। दुबईत चंद्रपूरचे काही विद्यार्थी अडकलेत। केंद्र सरकारकडे मदतीची मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे। दुबईच्या जबेल पोर्ट भागात विद्यार्थी अडकल्याची माहिती। दुबईत अडकलेल्या चंद्रपूरच्या विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे। युद्धजन्य भागातून मायदेशी परतण्यासाठी मदतीचा हात पुढे करण्याची विनवणी त्यांनी केली आहे। दुबईच्या जबेल पोर्ट भागात हे विद्यार्थी अडकलेत। युद्ध किती दिवस चालेल हे सांगता येत नाही आणि मिसाईल आणि स्फोटाच्या आवाजांनी सर्वच दहशतीत आहे असंही त्यांनी आपल्या व्हिडिओत म्हटलंय। आम्ही हेरेडवर्ड युनिव्हर्सिटीमध्ये स्टुडंट्स आहोत आणि आम्ही दुबईमध्ये राहतो आणि 3 दिवसाची जी परिस्थिती आहे वॉरवाली दुबईमध्ये जी आता सध्या सुरू आहे, तर आमच्या आजूबाजूला मिसाईल्स इंटरसेप्ट होऊन राहिल्या आहे खूप जास्त आणि त्याचा आवाज खूप भयंकर आहे, खूप जास्त आहे। त्याच्यामुळे आम्ही खूप जास्त घाबरलेलो आहोत आणि 3 दिवसापासून फ्लाईट्स पण इथल्या पूर्णपणे बंद आहे आणि आम्ही आमच्या फॅमिलीसोबत संपर्क करू शकत आहोत, पण हा वॉर दिवसेंदिवस वाढूनच राहिला आणि आम्हाला हा माहिती नाही कधीपर्यंत आणि कुठपर्यंत जाईल। तर आम्हाला भारत सरकारशी हीच निवेदन आहे की जर ते आम्हाला इथून जर निघण्याची जर आम्हाला हेल्प करेल, कारण फ्लाईट्स पण बंद आहे, आम्हाला काहीच मार्ग नाही आहे कुठून निघायचा। तर मी भारत सरकारला हीच अपील करेल की जर आम्हाला इथून जर ते लोक हेल्प करू शकेल भारतात सुरक्षितपणे न्यायची तर खूप चांगलं होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।